नमस्कार. कधी सत्यापेक्षा जास्त चांगलं, टू गुड टू बी ट्रू अशी गोष्ट ऐकली आहेत का? कधी कधी जगातील सर्वात हुशार आर्थिक तज्ज्ञही अशा गोष्टींना बळी पडतात. आज आपण जगातील सर्वात मोठ्या गुंतवणूक कंपन्यांपैकी एक ब्लॅकरॉक याची गोष्ट ऐकणार आहोत. आणि त्यांच्या एक जवळचे भागीदार चक्क अर्धा अब्ज डॉलर्सना कसे फसवले गेले त्याची आपण आज स्टोरी ऐकणार आहोत. ब्लॅकरॉकची आपण आता कल्पना करा. ही कंपनी म्हणजे जगातील आर्थिक महाशक्ती आहे. ते जगभरात लोकांसाठी आणि कंपन्यांसाठी ट्रिलियन डॉलरची व्यवस्थापना करत असते. रोज ते ट्रिलियन डॉलर इकडून तिकडे मूव्ह करतात जगभरात. त्यांचा एक विभाग खाजगी कर्ज म्हणजे प्रायव्हेट लेंडिंग असा देखील आहे. सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर कधी कधी मोठ्या बँका प्रायव्हेट कंपनींना लोन देण्यासाठी हेजिटेट करतात. ते खूपच वेळ लावतात किंवा प्रोसेस स्ट्रेच करून टाकतात लोन देण्याची, किंवा एक तर डिनायज करून टाकतात की आम्ही तुम्हाला लोन देणारच नाही. अशा सिनारिओजमध्ये प्रायव्हेट लेंडिंग कंपनीज जशी ब्लॅकरॉक फ्रेममध्ये येते. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही आम्हाला ते व्याजासकट परत करा. अशा सिनारिओजमध्ये प्रायव्हेट लेंडिंग कंपनीज जशी ब्लॅकरॉक फ्रेममध्ये येते. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही आम्हाला ते व्याजासकट परत करा. आता भेटूया आपण या कथित घोटाळ्यातील मुख्य पात्र बंकिम ब्रह्मभट्ट यांना. ते ब्रॉडबँड लिमिटेड कंपनीचे CEO होते. त्यांची कंपनी आंतरराष्ट्रीय फोन कॉल्सची देवाणघेवाण करायची, रूटिंग करायची. इथून ही गोष्ट मोर इंटरेस्टिंग होत जाते. मिस्टर ब्रह्मभट्ट यांना त्यांची कंपनी चालवण्यासाठी कर्ज हवा असतो आणि त्यांना बरोबर माहिती असतं की कर्ज बँक्सकडून किंवा प्रायव्हेट लेंडिंग कंपनीज कशी ब्लॅकरॉक यांच्याकडून कसा घ्यायचा. त्यांनीच कर्जदारांना म्हणजेच ब्लॅकरॉकच्या भागीदाराला भेटून सांगितले, मला एक मोठा कर्ज हवा आहे आणि त्याच्यासाठी माझ्याकडे एक जबरदस्त तारण कोलॅटरलसुद्धा आहे. आता हे जबरदस्त तारण काय होतं? ते होतं अकाउंट्स रिसिवेबल. याचा सोपा अर्थ आहे की ग्राहकांनी तुम्हाला दिलेलं वचन की ते तुम्हाला भविष्यात पैसे देतील. याचं आपण एक सोपं उदाहरण घेऊया. तुम्ही तुमच्या 10 शेजाऱ्यांच्या बागेतील गवत कापले. ते शेजारी तुम्हाला म्हणाले की ह्याचे पैसे आम्ही तुम्हाला 1 आठवड्यानंतर देतो. तर ते तुमचे अकाउंट रिसिवेबल झाले. तो जो भरोसा त्यांनी दाखवला की तुम्हाला आम्ही देणार पैसे, ते पैसे तुमचे अकाउंट रिसिवेबल झाले. मिस्टर ब्रह्मभट्ट यांनी कर्जदारांना सांगितले, माझ्या ग्राहकांनी फोन सेवेसाठी मला कोट्यवधी डॉलर द्यायचे आहेत. मला आता पैसे द्या आणि माझ्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा मी ते तुम्हाला परतफेड करीन व्याजासकट. आता कोणताही कर्जदाता तुम्हाला फक्त तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कर्ज तर देणार नाही. त्यांना ठोस पुरावा हवा असतो की तुम्ही त्यांचे पैसे मागे करा, परत करा. आता ब्रह्मभट्ट यांनी काय केले? खोटे इनव्हॉइसेस, खोटे कस्टमर्स, खोटे ईमेल डोमेन्स, खोटे बिल्स, कागदपत्रे ज्यात दर्शवले की ग्राहकांनी त्यांच्या कंपनीचे पैसे देणे आहेत. खोटे कस्टमर्स, त्यांनी अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांची नावे तयार केली. आणि थर्ड, खोटे ईमेल डोमेन्स, जिथे त्यांची हुशारी आणि त्यांची मूर्खपणासुद्धा समोर आली. त्यांनी काय केलं? फेक ईमेल डोमेन्स बनवले. जे कंपनीज ऑलरेडी एक्झिस्टिंग आहेत त्यांचेच ईमेल उचलले, त्यात थोडेसे डिफरन्स केले आणि स्वतःचा ईमेल बनवला. असा बनवला त्याने फेक ईमेल डोमेन. आता कर्जदारांनी त्यांची सत्यता तपासण्यासाठी त्यांना ईमेल केले. तर तुम्ही आता गेस करा, त्या ईमेलची रिप्लाय कोणी केली असते? मिस्टर ब्रह्मभट्ट. मिस्टर ब्रह्मभट्ट स्वतःच त्यांच्या ईमेलची रिप्लाय करायचे की आम्ही त्यांचे पैसे द्यायचे आहेत आणि असेच बोलून ते विश्वास दाखवत होते की ही मोठी देयके येणार आहेत. असेच वर्षानुवर्ष चालत राहिले आणि मिस्टर ब्रह्मभट्ट यांच्या कंपनींना 50 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज मिळाले. पण मग ब्लॅकरॉकच्या भागीदारांमधील एक चौकस विश्लेषणाला काहीतरी विचित्र वाटले. हे ईमेल डोमेन्स त्या खऱ्या कंपन्या वापरतील यांच्यापेक्षा थोडे वेगळे होते.
अगदी लहान तपशील, पण त्याने मोठी चौकशी सुरू केली. जेव्हा ऑडिटरनी खोलवर तपास केला तेव्हा त्यांना कळले की याच्याशी जुळणारे खरे ग्राहक आढळतच नाही आहेत. हे खरे ग्राहक नाहीच आहेत, हे फेक आहेत असं त्यांना आढळलं. कोणतीही वास्तविक रक्कम येत नाही. हा सगळा एक मोठा गुंतवणुकीचा खोटा देखावा होता असे त्यांना कळले. $500 गायब झाले. कंपनीज बँकरप्ट झाली आणि मिस्टर ब्रह्मभट कथितरित्या गायब झाले.